आज सकाळी सकाळी बाल्कनीतून बाहेर बघितलं तर एकदम वेगळं वातावरण होतं. कधी ऊन तर कधी अचानक पाऊस. आणि ह्या ऊन पावसाच्या खेळामुळे सकाळचं वातावरण इतकं सुंदर झालं होतं ना की थोडा वेळ फक्त तेच पाहत बसावंसं वाटत होतं. आज संडे आहे त्यामुळे सकाळ जरा उशिरा सुरू झाली माझी. मस्त ऊन दिसत होतं म्हणून पायी फिरायला गेले तर रस्त्यात धो-धो पाऊस सुरू झाला. मग काय, थोडा वेळ फिरून पुन्हा घरी आले कारण मी छत्री पण न्यायला विसरले होते. आणि तिकडून घरी आल्यानंतर पुन्हा ऊन होतं. बरं असो, त्यानंतर घरातली इतर कामं आवरून घेतली आणि आज आमचं जरा क्रिएटिव्हिटी करण्याचं मन होतं. हे बघा, मोल्डेड क्ले मिळतात ना अशा प्रकारचे. हे 25 रुपयाचं पॅक आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे 2 पॅकेट्स येतात. एक प्रायमर आणि एक हार्डनर. थोडं थोडं मिक्स करायचं. सगळं एकदम केलं ना तर आपण काहीतरी बनवेपर्यंत ते हार्ड पण होतात. आज आम्ही बनवलं होतं कॅन्डल होल्डर किंवा टी लाईट कॅन्डल होल्डर तुम्ही त्याला म्हणू शकता, किंवा असंच शोपीस म्हणून पण तुम्ही त्याला यूज करू शकतात विदाऊट दिया. आम्ही ना मोल्डेड क्लेपासून पहिल्यांदाच काहीतरी बनवत होतो, त्यामुळे आम्हाला आधी माहितीच नव्हतं. आणि जेव्हा ते मिक्स करायला सुरुवात केली ना तर ते सारखं हाताला चिकटत होतं आणि ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काम करत होतो त्यालाही चिकटत होतं. त्यानंतर मग यूट्यूबवरचा एक व्हिडिओ बघितला आणि तेव्हा मला समजलं की आपल्याला हाताला आणि ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला काम करायचं आहे तिथे अशा पद्धतीने टॅल्कम पावडरचा यूज करायचा असतो, ज्यामुळे ते चिपकत नाही. हँडमेड गोष्टी बनवताना एक वेगळाच आनंद मिळतो. परफेक्ट होईल की नाही माहीत नसतं, पण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवण्याची मजाच वेगळी असते. हल्ली सगळं काही ऑनलाईन मिळतं, पण एखादी गोष्ट घरातली ही मी बनवली आहे असं सांगण्यात जे काही समाधान असतं ना ते वेगळंच असतं. अक्षुला क्राफ्ट आणि बाकी DIY गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट आहे ना की असं काही करायचं असलं की ते आधी होमवर्क कंप्लीट करून ठेवते, म्हणजे तिचा वेळ तिला पूर्णपणे त्या क्रिएटिव्हिटीसाठी देता येईल. आता तुम्हाला सांगते की आम्ही कसं आणि काय बनवलं ते. तर आम्हाला बनवायचं होतं कॅन्डल होल्डर, म्हणजे तुम्ही त्याच्यावर टी लाईट ठेवू शकतात किंवा जे दिवे येतात ना पाण्यावर चालणारे तसे पण तुम्ही त्याच्यावर ठेवू शकतात. तुम्हाला आठवतं मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे ग्लासेस दाखवले होते. हे प्लास्टिकचे आहेत, तुम्ही काचेचे पण यूज करू शकता किंवा कुल्हड असतात ना मातीचे ते पण यूज करू शकतात. तर आता हा मोल्डेड क्ले जो होता ना त्याला आम्ही छानपैकी असं लाटून घेतलं आहे आणि आतमध्ये आम्ही पॉलिमर क्ले जे असतात ना त्याचा एक बॉल बनवला आहे आणि त्याला आम्ही फेसचा शेप देणार आहोत. आता याच्याऐवजी तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलचा किंवा पेपरचा असा एक गोल गोळा करून त्याच्यावरून हा मोल्डेड क्लेची एक चपातीसारखं बनवून त्याला असं कवरअप करू शकतात, जेणेकरून ते चेहऱ्याच्या आकारासारखं होईल. त्यानंतर इथे हात बनवते आता अक्षू. चनिया चोळी किंवा घागरा ओढणीसारखं राजस्थानी पेहराव असलेली एक स्त्री आम्ही बनवणार आहोत, जिच्या डोक्यावर ती टी लाईट कॅन्डल आहे. याचं इन्स्पिरेशन आम्हाला इंस्टाग्रामवरून मिळालं आहे आणि तीच डिझाईन आम्ही थोडीशी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता फेविकॉलने ना हा जो बॉल आम्ही बनवला होता म्हणजे फेसच्या शेपचा, तो ह्या ग्लासवर मी चिकटवून घेतला आणि त्याचसारखं जो दुपट्टा बनवला आहे तो आणि हात हे सगळं जे आहे ना तेच फेविकॉलने चिकटवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने त्याला थोडं प्रेस करायचं आहे, जेणेकरून ते सगळं एकमेकांसोबत छान असं बाउंड होईल आणि नंतर ते वाळल्यानंतर पण निघणार नाही. काळजी हीच घ्यायची की हे सगळं आहे ना तुम्हाला जरा पटापट करावं लागतं, कारण हा क्ले हवेमध्ये जर राहिला ना तर थोड्या वेळाने तो ड्राय होतो आणि मग तुम्हाला हवा तसा शेप देता येत नाही. किंवा तुम्हाला जर शेप द्यायचा आहे पण तो जास्त जर नरम किंवा सॉफ्ट असा वाटत असेल आणि ज्यामुळे तुम्हाला शेप देता येत नसेल ना तर त्याला थोडा वेळ हवा लागू द्या. मग थोड्या वेळाने तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही त्याला मोल्ड करू शकतात. इथे मी टी लाईटचं माप घेतलं, म्हणजे जेणेकरून दोन्ही हातांमध्ये ज्यावेळेला आपण पणती किंवा टी लाईट ठेवू त्यावेळेला ती पडणार नाही. तर अशा पद्धतीने आमची ही छान अशी डॉल तयार झाली आहे. मग आता ईशानला पण काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची होती म्हणून ताईने त्याला खूप सारे पिक्चर्स जे आहे ना ते पेपरवर ड्रॉ करून दिले आणि त्याने वॉटर कलर्सने ते छान असे कलर करून घेतले. अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी दिली ना की ईशान एका जागी तरी बसतो आणि जरा वेळ शांत तरी बसतो, नाही तर सकाळपासून त्याचे 100 प्रश्न विचारून झाले होते आम्हा सगळ्यांना. प्रत्येक गोष्टीची एवढी क्युरिओसिटी असते आणि जोपर्यंत मनाचं समाधान होत नाही, मनासारखं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत तो प्रश्नांचा भडीमार घरामध्ये चालूच राहतो. त्यानंतर दुपारी अजून एक काम करून घेतलं, काय ते मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी केली. खानदेशी लोकांचं पहिलं प्रेम आहे खिचडी, त्यानंतर वरणबट्टी, खापरावरची पुरणपोळी आणि तसंच अजून त्यांचं स्पेशल प्रेम आहे ते म्हणजे कढी, फुनके आणि खिचडी या मेन्यूवर. तर आज रात्री तोच मेनू करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी मी मुगाची डाळ, सालवाली मुगाची डाळ आणि चणा डाळ सकाळी म्हणजे 5 ते 6 तासांसाठी भिजवून घेतले होते. थोडी तुरीची डाळ पण मी याच्यामध्ये टाकली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल. त्यासोबत थोडासा आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या, मिरची आणि कोथिंबीर, धने आणि थोडीशी बडीशोप असं सगळं एकत्र करून आणि मीठ एकत्र करून मिक्सरला असं छान दरदरीत असं म्हणजे रवाळ असं त्याला बारीक करून घेतलं, थोडंसं जाडसर. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकला आणि मग हे सगळं मिक्स करून घेतलं.
हे वाटण करताना एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला खूप पाणी टाकायचं नाही आहे. डाळी ज्या आहेत त्या ऑलरेडी आपण भिजवलेल्या असतात, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात पाण्याचा अंश त्यांच्यामध्ये असतो. तर अगदी किंचित पाणी तुम्हाला लागलं तर किंवा नाही पण टाकलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने ते छान बारीक करून घ्यायचं, थोडंसं जाडसर असं. त्यानंतर स्टीमरमध्ये किंवा तुम्ही चाळणी पण घेऊ शकता. स्टीमरमध्ये खाली पाणी घेऊन वरच्या भांड्याला तेल लावून मी इथे अशा पद्धतीने त्याचे मुटकुळे किंवा आम्ही त्याला फुनके असं म्हणतो, छोटे छोटे गोळे हातावर घेऊन त्याला हलकासा दाब दिला ना की त्याचे असे छान मुटकुळे तयार होतात आणि मस्तपैकी ते असे स्टीमरवर ठेवून छान असे वाफवून घ्यायचे आहेत. हे तुम्ही असेच पण खाऊ शकता. याला तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकतात, तुमची मर्जी. डाळी भिजवलेल्या असतात त्यामुळे याला शिजायला पण काही फारसा वेळ लागत नाही. एक 15 ते 20 मिनटं किंवा 10 ते 15 मिनटामध्ये मीडियम फ्लेमवर ठेवलं ना तर हे छान होतं. त्यानंतर आता कढी करायला घेतली. अगदी सोपी प्रोसिजर आहे, तुमच्या घरातही तशीच होत असेल. डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यासोबत दही पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून त्याचं ताक बनवलं आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आणि मग त्याची मस्तपैकी कढी बनवली. कढीसाठी मी इथे एक थोडंसं वाटण करून घेतलं होतं, म्हणजे मिरची, लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा, त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर असं मिक्सरला बारीक करून घेतलं. तडका देताना तेल टाकलं, त्यात मोहरी, जिरं आणि या छोट्या हातांची मदत स्वयंपाकाला झालीच पाहिजे. त्याने मला फ्रीजमधून मस्त कढीपत्ता काढून आणून दिला, तो पण मी थोडासा फोडणीला घातला. आणि त्याचं एक प्रिन्सिपल आहे की त्याने काही कोणाला मदत केली तर रिटर्नमध्ये त्याला थँक्यू म्हटलंच पाहिजे, नाहीतर तो आपल्याला सारखी आठवण करू देतो की अजून मला तुम्ही थँक्यू म्हटलेलं नाही आहे. तर छान अशी फोडणी दिली. त्याच्यामध्ये हे मिक्सरमधलं जे वाटण होतं मिरचीचं ते टाकलं आणि मग डाळीचं पीठ आणि ताक एकत्र करून जे मिश्रण बनवलं होतं ना ते पण यात टाकलं. थोडासा गूळ घातला आणि हो, तडक्यामध्ये ना 4-5 मेथीदाणे पण टाकले होते. त्यानंतर मीठ टाकलं, वरून कोथिंबीर पेरली आणि छान आपली अशी कढी तयार आहे. जेव्हा माझ्या आईने मला कढी शिकवली होती ना तेव्हा तिने मला पहिलं लेसन हेच सांगितलं होतं की कढी जास्त वेळ उकळायची नाही, त्याने ती पातळ होते. आणि मला थोडी अशी घट्टसर कढी आवडते, त्यामुळे थोडा वेळ मी तिला उकळी घेणार आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे. कढीसोबतच होती मस्त अशी खिचडी, कारण फक्त कढी फुनकेवर काय आमचं पोट भरणार नव्हतं, म्हणून पोट भरण्यासाठी थोडी खिचडी पण लावली. 4 बर्नरची शेगडी घेण्याचा माझा डिसिजन सध्या तरी मला खूप जास्त आवडतो आहे, कारण माझा स्वयंपाक इतका पटापट होतो आहे ना. कढी बनवून झाली आहे, खिचडी आपली होते आणि इकडे बघा आपले मुटकुळे पण छान असे वाफवून तयार आहेत. आता यांना तुम्ही डायरेक्टली असेच पण खाऊ शकतात किंवा कढीसोबत कढी फुनके असं खाऊ शकतात. पण मी आज ना थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहे. कधी कधी मी असेच खाते, पण आज माझं शॅलो फ्राय करून खाण्याचा मूड आहे, म्हणून मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता ते मस्त गरम गरम आहेत ना तेव्हाच त्याला कट करून घ्यायचं आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये. वाह, काय सुंदर वाटतं आहे बघा, वाफाळलेले एकदम मस्त. त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि मग ते शॅलो फ्राय करून घेतले. मी ज्यावेळी स्वयंपाक करत होती त्यावेळी अक्षू आणि इशू दोघांचाही किचनमध्ये सारखा वावर होता, कारण इतका मस्त सुगंध येत होता ना. तो सारखा सारखा विचारायला येत होता, मम्मा तू आज काय बनवतेस, तू आज काय बनवते, मला दाखव म्हणून. बाकी इतर वेळ तुम्ही काही कामं करत असा, मुलं आपल्या आसपास जास्त येत नाहीत, पण जेव्हा स्वयंपाक किंवा असं काम जेव्हा आपल्याला एकांत हवं असतं तेव्हा मात्र मुलांची सारखी आपल्या आजूबाजू घिरट्या मारणं चालू असतं. चला, छान असा स्वयंपाक तयार झाला आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पण मस्त असं जेवणावर ताव मारला. असं गरमागरम जेवण असेल ना की कितीही मूड ऑफ असला तरी भूक लागतेच. घर, स्वयंपाक, मुलं, काम, आपला दिवस कितीही साधा असला तरी त्यात छोटे छोटे मोमेंट्स असतात जे आपला दिवस खास बनवतात. म्हणून मग संध्याकाळी आम्हाला सहज वाटलं की चला आज थोडं घराबाहेर पडूया, म्हणून गाडी काढली. त्यासाठी छानपैकी रेडी झालो आणि आम्ही निघालो ड्राईव्हला. पावसाळ्यात ड्राईव्ह करताना रस्त्यावरचं वातावरण पाहायला मला खूप आवडतं. कधी कधी कुठे मोठ्या डेस्टिनेशनला जाण्याची गरज नसते. आपल्या माणसांसोबत थोडं फिरणं, थोडं गप्पा मारणं आणि मन मोकळं करणं एवढंसं सुद्धा पुरेसं असतं आपला दिवस सुंदर करण्यासाठी. आणि अशाच एका साध्या छोट्याशा दिवसासोबत आजचा व्लॉग इथेच संपवते. तुमचा आजचा दिवस कसा गेला ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. आयुष्य खूपच सुंदर आहे, मस्तपैकी जगत राहा. पुन्हा भेटूया, बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून जा. छान छान कमेंट्स आणि लाईक पण करा. बाय.